तुमच्या जिल्ह्यामध्ये जे प्रावधान आहे त्याच्यामध्ये तुम्ही 22.5% जसे एअरपोर्टला दिले तसे देणं म्हणतात. म्हणजे जे कोणी यांना पैसे नको असतील त्यांनी प्लॉट घेणं. आज ही सगळी गावं आपल्या इथली नैनामध्ये होती. नैनामध्ये होत असताना तिथे नैनामध्ये 40% भूखंड मिळतोय. तिथे आपण म्हणतोय आम्हाला 40 भूखंड नकोय, 40% आम्हाला 60% पाहिजे. याच्यासाठी सगळ्या तिथे भांडण चालू आहे. असं असताना तुम्ही इथे 22.5% देताय. म्हणजे फक्त गावं तुम्ही ह्या प्राधिकरणात काढून त्या प्राधिकरणामध्ये टाकली आणि 17.5% तिथल्या तिथे कमी केले. आज जर तुम्ही म्हणत असाल एअरपोर्ट प्रमाणे जर तुम्ही 22.5% देणार असाल तर एअरपोर्ट प्रमाणे मिळणारा 22.5% हा निव्वळ 22.5% मिळत नाही. तिथे खुल्या जमिनी रस्त्यांचं चिन्ह कमी करूनच तुम्हाला काहीतरी 16-17% इथपर्यंत जमीन मिळते. बाकीची जमीन त्या इतर ऍबिलिटीज मध्ये जाते. म्हणजे आम्हाला निव्वळ मिळणारी जमीन ही 20% पेक्षाही कमी असणार आहे. प्लस ती लीज वरती मिळते, भाडे तत्वावर मिळते. आमची मालकी म्हणून तशी फ्रीहोल्ड लँड आज आमची खुर्द आहे तशी मिळत नाही. त्यामुळे कोणीही 22.5% घ्यायला तयार होणार नाही. कोणताही शेतकरी इथे तयार होणार नाही.